नमस्कार। याच्या आधीच्या भागामध्ये आपण गझनीच्या मोहम्मदाबद्दल थोडंसं असं काहीतरी बघितलं होतं। आपण तेव्हा बघितलं होतं की सबुक्तगीन म्हणजे कदाचित हा सुभक्त गुण या शब्दाचा अपभ्रंश असू शकतो। तर त्या सबुक्तगीनच्या वेळेला पेशावर म्हणजे गांधार जो भाग आहे आपल्याला माहितीच आहे की हा जो पाकिस्तानचा आज नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणून जो भाग आहे, वायव्य सरहद्द प्रांत, तिथे आपलं पूर्वीचं गांधार हे राज्य होतं। आपलं म्हणायचं म्हणजे त्यावेळेला ते आपलं होतं, आता आपलं काही राहिलं नाही तिथे। तर त्या ठिकाणी गांधारवरती त्याचा जो राजा होता त्याचं नाव आहे जयपाल। आपण याच्या आधीच्या भागात हे बघितलं होतं की त्याला हे लोक हिंदूशाही डायनेस्टी असं काहीतरी नावाने ओळखलं जातं। तर हे पण तुर्क लोकच होते, म्हणजे मध्य आशियातून आलेले होते, परंतु त्यांनी हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म स्वीकारलेला होता आणि ते वैदिक म्हणून दिनचर्या त्यांची सगळी करत होते। अशा वेळेला हा जो तुर्कस्तानात जन्मलेला आहे, निशापूर या ठिकाणी त्याचा जन्म आहे, काही जण म्हणतात झाबुलिस्तान या भागात त्याचा जन्म आहे। तर तो तुर्क ओरिजिनचा मोहम्मद गझनवी, गझनीचा मोहम्मद, खरं तर ही गादी त्याच्या वडिलांनी स्थापन केली होती, पण त्यानंतर तो तिथं उत्तराधिकारी झाला होता। ह्यांनी जयपालांनी सबुक्तगीनवर हल्ला केला होता। अर्थात आपण बघितलं होतं की हे युद्ध ऐन वेळेला पलटलं म्हणजे काय झालं बघा की जयपालाला धोका जाणवला होता आणि त्यांनी भरपूर सैन्य जमा केलं। आजूबाजूचे राजे संभाव्य जे टप्प्यात येणारे होते सगळ्यांना जमा केलं आणि सबुक्तगीनवर चालून गेलं। आणि अशा वेळेला हे जे युद्ध झालं त्याच्यात जयपालाची सरशी होत होती, परंतु एक संध्याकाळ होत आली होती आणि सबुक्तगीनचं सैन्य सगळ्या दिशेला पळत सुटलं। थोडंसं आठवत असेल तर आपण हुण लोकांच्या युद्धाचा अभ्यास आपण केला होता, त्यातही सांगितलं होतं बघा आता हे असं सी शेप मध्ये सैन्य आलं किंवा चंद्रकोरीच्या आकारात सैन्य आले तर हुण लोक पळायला लागल्यावर काय करायचे, लांब लांब जायचे, म्हणजे सी जो आकार आहे तो मोठा मोठा होत जाईल। त्यामुळे जी केंद्रस्थानी जी हल्ला करायला आलेली आहे तर हे सैन्य हळूहळू विस्कळीत होत जाणार आहे आणि जसं हे लांब जाईल तसं ठराविक अंतरानंतर उलटं फिरायचं आणि परत हल्ला करायचा। हेच तंत्र इथेही वापरलेलं आहे। लक्षात ठेवा, यांच्यामध्ये आता मुसलमान धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचं जे हुण हे जे स्वरूप आहे किंवा मंगोल टोळीवाल्यांचं स्वरूप आहे हे कदाचित बदललं असेल, कदाचित हे कॉकेशर्ड तुर्कच असले पाहिजे, पण जे काही आहे पण ही विद्या आता सगळीकडे पसरलेली आणि त्याप्रमाणे हे ठराविक अंतर गेल्यानंतर सगळे राजे म्हणजे जे जयपालाबरोबर आले होते राजे ते यश मिळवण्याच्या नादामध्ये एकेकाच्या मागे लागले होते आणि ठराविक अंतर गेल्यावर हा विस्कळीतपणा, आता आपल्या पुस्तकात असं लिहिलंय की हा विस्कळीतपणा त्या सबुक्तगीनला जाणवला आणि त्यांनी त्याच्या भाषेत आरडाओरडा करून सैन्याला परत उलटं फिरवलं। पण आपल्याला माहितीये की ही हुण लोकांची पद्धतच होती आणि मग अशा वेळेला सबुक्तगीनला इथं मोठा विजय मिळाला। लक्षात घ्या, ह्या ठिकाणी गझनी जिंकणं हे त्या जयपालाला शक्य झालेलं नाहीये, परंतु सबुक्तगीनला मात्र एक धडा मिळालेला आहे की भारतावर तुर्तास हल्ला करायची आवश्यकता नाही, कारण भारतातले लोक म्हणजे त्यावेळेच्या गांधारातले लोक त्यावेळेच्याच अफगाणिस्तानात जाऊन येऊ शकतात एवढं महत्वाचं होतं। हे युद्ध तसं म्हणायला गेलं तर पूर्णतः जयपाल हरलेला नाही, परंतु एक धडा मात्र नक्की जयपालालाही मिळाला आणि त्या सबुक्तगीनलाही मिळाला। यानंतर फारसा काही युद्धाचा प्रसंग आलेला नाही, परंतु मोहम्मद गझनवी मात्र भारतावर चालून यायचं ठरवतो। याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी ठरवलं वॉर अगेन्स्ट आयडोलॅटर, मूर्तीपूजकांविरुद्ध युद्ध करायचं। लक्षात घ्या, भारतीय लोक त्या मोहम्मद गझनवीला हरवायसाठी वगैरे गेलेले नव्हते, भारताला संभाव्य धोका जाणवला म्हणून हल्ला झाला। जर तो संभाव्य धोका जाणवला नसता तर हल्ला झालेलाच नसता, परंतु आता मोहम्मदाला हेच निमित्त मिळालं आणि मग काश्गरच्या राजाशी युद्ध करायचं। आपण बघितलं होतं काश्गर म्हणजे आजचा जो चीन व्याप्त तुर्कस्तानचा प्रदेश आहे म्हणजे काश्मीरच्या उत्तर दिशेला, तर तिथं काश्गर म्हणून भाग येतो, टकला मकान म्हणून तिथं जागा आहे, वाळवंट आहे, शीत वाळवंट आहे, जगातलं एक अत्यंत खतरनाक असं शीत वाळवंट हे आपल्या काश्मीरच्या उत्तर दिशेला येतं
आणि तिथून तरीम नावाची एकच नदी वाहते जाऊ दे. तर इथं त्या काश्मीरच्या राजाविरुद्ध युद्ध खेळायला जायचं का भारताविरुद्ध, आणि मग त्या मोहम्मद गझनवीने ठरवलं भारताविरुद्ध. आपण याच्या आधीच्या व्याख्यानात बघितलं होतं 17 वेळा मोहम्मद गझनवीने भारतावर स्वाऱ्या केल्या, त्यातली पहिलीच स्वारी फक्त फेल गेली. आता ती कशी गेली बघूया. मोहम्मद गझनवी हा सगळं सैन्य घेऊन पूर्ण तयारीनिशी भारतात युद्धाला उतरला. त्याची गाठ जयपालाबरोबर पडली. जयपालाला तो संभाव्य धोका जो सबुक्तगीनच्या वेळेला जाणवला होता तो आता मोहम्मदाबरोबरच्या युद्धात जाणवला. सकाळी युद्धाला सुरुवात झाली. जनरली आपल्याला माहिती आहे या युद्धाच्या सुरुवाती सकाळी 9च्या आसपास होतात. त्याचं कारण म्हणजे व्यूहरचना करायला वेळ लागतो. म्हणजे सूर्योदय झाल्यापासून व्यूहरचना करत करत मग हे युद्ध हे सुरू होतं. ते अंदाजे 9च्या आसपास युद्ध चालू झालं. दुपारी 12 पर्यंत स्पष्ट झालं होतं की मोहम्मद गझनवी हरतोय आणि 4च्या आसपास मोहम्मद गझनवी पळून गेला. हे खऱ्या अर्थाने जयपालाला मिळालेला हा प्रचंड मोठा विजय आहे. युद्धानंतर जे रिपोर्ट्स लिहिले जातात ह्या रिपोर्टमध्ये खरं तर मोहम्मद गझनवीने कबूल करायला पाहिजे होतं की युद्धामध्ये आपला पराभव झालेला आहे. परंतु यांची एक गंमत असते बघा, जर ते युद्ध जिंकले तर आम्ही कशी नवीन नवीन टेक्निक वापरली आणि युद्ध जिंकली याची रसभरीत वर्णनं करायची, आणि हरले तर आमचा युद्ध करायचा उद्देश हा जिंकणं हा नव्हताच. म्हणजे आता बघा इथं यांनी काय लिहून ठेवलंय बघा, भारतातले लोक लढाई कशी खेळतात, भारतातलं हवामान कसं आहे, भारताचा भूगोल काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही ही एक खेळी म्हणून युद्ध करायला गेलो होतो. आमच्या महत्वाच्या चाचण्या करून झाल्या होत्या आणि यानंतर आम्ही परत यायचा निर्णय घेतला. आणि या रीतीने आपल्या पराभवाची मीमांसा मोहम्मद गझनवी ह्या शब्दात करतो. कदाचित ती खरी पण असू शकते, मी सगळं खोटं म्हणत नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की हे जे काही त्यांनी सराव केला होता इथं युद्धाचा आणि भारताबद्दल त्यांनी जे अंदाज बांधले होते हे सगळे त्याचे तंतोतंत खरे निघालेले दिसत आहेत. कारण तो त्यानंतर 16 वेळा भारतावर स्वारी करून जिंकलेला आहे. त्यांनी जो काही निष्कर्ष काढला होता ते म्हणजे लक्षात घ्या, हे सगळे अफगाणिस्तानातले लोक आहेत. अफगाणिस्तान हा हिमालयाचाच भाग आहे. म्हणजे त्याला आपण जुनं नाव आहे परियात्र पर्वत आणि नंतर बदललेलं नाव आपल्याला माहिती आहे, त्याचं नाव आहे हिंदुकुश पर्वत. तर तो जो हिंदुकुश पर्वत आहे जो हिमालयाचाच भाग आहे तो खूप उंच आहे इथे आणि त्यामुळं इथं तापमान खूप कमी असतं. म्हणजे एक अंदाज तुम्हाला सांगतो, अंदाज घेण्यासाठी म्हणून देतोय, ते म्हणजे काबूलचं उन्हाळ्यामधलं कडक उन्हाळ्यातलं तापमान 10 अंश सेल्सिअस असतं, जे आमच्या मुंबईमध्ये क्वचित प्रसंगी कधीतरी 10 अंशापर्यंत पारा खाली घसरतो कडक हिवाळ्यात. मुंबईचं सांगतोय, पुण्याला वगैरे सहज याच्या खालती जातं तापमान, पण मुंबईकरांसाठी 10 अंश म्हणजे प्रचंड मोठी थंडी. आम्ही शेकोट्या वगैरे पेटवतो 10 अंश सेल्सिअस तापमान जर कधी दिसलं तर. अर्थात माझ्या आयुष्यामध्ये 2दा-3दाच हे तापमान 10च्या आसपास गेलं होतं. एकदा 8.5 पर्यंत खालती गेलं होतं 2008 साली. परंतु जनरली मुंबईच्या थंडीचं तापमान हे 13-14 पर्यंत गेलं की आम्ही म्हणतो फार छान थंडी पडली. तर आमची थंडी ही काबूलच्या लोकांचा उन्हाळा आहे 10 अंश सेल्सिअस. आणि मग अशा वेळेला जी माणसं एवढ्या थंड प्रदेशात राहतात ते जेव्हा पंजाब सारख्या ठिकाणी उतरणार आहेत, उतरणार म्हणजे डोंगरातून खालती उतरणार म्हणून उतरणार शब्द वापरला जातो, तर पंजाब, बलुचिस्तान ह्या ठिकाणी मात्र उन्हाळ्यामधलं तापमान हे 40 अंशाच्या वर जातं. आणि मग अशा वेळेला त्या 10 अंशाचं तापमान बेअर करणाऱ्यांना 40 अंश हे फार भारी. आणि म्हणून गझनीच्या मोहम्मदाने असं ठरवलं की भारतावर जी स्वारी करायची ती साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सुरू करायची. याचं कारण म्हणजे पावसाळा संपलेला असतो, चिखल वाढलेला असतो आणि त्यातून आपली शेतीबीती मस्त झालेली असते, लोकांची घरदारं भरलेली असतात धान्यानी, म्हणजे लुटायला हीच वेळ चांगली. दिवाळी असते, हल्ले करायचे, लुटालूट करायची, देवळं फोडायची, उन्हाळा सुरू व्हायच्या आत अफगाणिस्तानात पळून जायचं. ह्या पद्धतीमध्ये गझनीच्या मोहम्मदांनी भारतावर हल्ले केले. आता मी सगळ्याच्या सगळ्या हल्ल्यांची वर्णनं करणार नाहीये, पण तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, पहिली स्वारी, दुसरी स्वारी, तिसरी स्वारी असं सिक्वेन्शियली 17 स्वाऱ्यांचा अभ्यास
आणि प्रत्येक स्वारीत त्यांनी काय काय अचिव्हमेंट, त्याच्या दृष्टीने अचिव्हमेंट, आमच्या दृष्टीने वाट, हे केलेलं आहे याचा नोट ठेवायची. तर तो दुसऱ्यांदा परत चालून आला भारतावर. त्यावेळेला जयपाल तिथं राजा होता. ह्या जयपालाचा त्यांनी पराभव केला, त्याच्याकडून खंडणी घेतली आणि निघून गेला. सज्जन होता बिचारा. तिसऱ्यांदा आला, जयपालाचा परत त्यांनी पराभव केला, पण ही गोष्ट जयपालाला सहन झाली नाही. त्या मोहम्मदासमोर आपलं डोकं झुकवण्यापेक्षा मेलेलं बरं असं जयपालाला वाटलं आणि त्यांनी सत्ता ही आपल्या मुलाच्या म्हणजे अनंगपालाच्या हातात दिली आणि स्वतः अग्निकाष्ठ भक्षण केलं असं लिहिलेलं आहे. तर आता अग्निकाष्ठ भक्षण केलं याचा अर्थ काय, तर एक प्रकारे जे राजपूत स्त्रिया करतात जोहार, तसाच प्रकार असला पाहिजे की स्वतःची चिता लावायची आणि त्याच्यात स्वतः प्रवेश करायचा. कारण मोहम्मदासमोर अपमानास्पद अवस्थेत उभं राहण्यापेक्षा मरण पत्करलं असा विचार करून जयपालाचा मृत्यू झालेला आहे आणि अनंगपालाने मात्र मोहम्मदाचं मांडलिकत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तरी पण मोहम्मद शांत बसलेला नाहीये. यानंतर मोहम्मदाने परत हल्ले केलेले. पुढे अनंगपालाला काश्मीरमध्ये पळून जावं लागलं. मग काहीतरी समझोता झाला. हे असे प्रकार वारंवार होत राहील. तो हळूहळू मोहम्मदाला समजलं की भारतातली संपत्ती मोठ्या प्रमाणात मंदिरात साठवलेली असते आणि मग त्यांनी मंदिरावरती हल्ले सुरू केले. त्यांचं आवडतं टायटल असतं बुत शिकन. बुत शिकन याचा अर्थ मूर्ती भंजक. आणि मग इथली मंदिरं त्यांनी फोडणं, लुटणं हे प्रकार सुरू केले. अशीच मोहम्मदाची सगळ्यात गाजलेली जी स्वारी आहे, त्यांच्या दृष्टीने गाजलेली, आम्हाला गांजायला चाललेली, ती म्हणजे गुजरातवरती झालेली सोमनाथची स्वारी. खरं तर संपूर्ण भारतीयांमध्ये ऐक्य नव्हतं, ते कधीच नसतं. अलीकडं असतं जरा क्रिकेट मॅच असल्या वगैरे तर आपल्यात ऐक्य होतं किंवा कोणी परदेशी कोणी जर काही आपल्या विरुद्ध बोललं तर. पण जे ऐक्य आमच्यामध्ये त्यावेळेला हवं होतं की गझनीचा मोहम्मद जर सीमा ओलांडून आत येतोय तर तमिळनाडूतल्या सेना तिथपर्यंत जायला पाहिजे होत्या. परंतु आपल्याकडं मी मागच्या पण व्याख्यानात सांगितलं की सीमा रक्षणाची जबाबदारी प्रत्येक राज्याची आपापल्या राज्यापुरती असते. त्यामुळं जरी आम्ही म्हणत असलो की भरतखंड, तरी प्रत्येक राजाने आपापली जबाबदारी घेतलेली असल्यामुळं इथे गझनीच्या मोहम्मदाचं फावलं. गझनीचा मोहम्मद हा एक मोठं टार्गेट घेऊन आलेला आहे. मी या ठिकाणी नकाशात दाखवेल की इकडे कुठेतरी गझनी येते, तो खैबर खिंडी मार्गे या रस्त्याने तो आलेला आहे आणि मग इथं सोमनाथ येतं. हे टोक इथपर्यंत मोठा प्रवास हा त्यांनी त्याच्या सैन्यानिशी केलेला आहे. लक्षात घ्या, सोमनाथचं वैशिष्ट्य काय. सोमनाथ ह्या जवळ वेरावळ या नावाची जागा आहे. इथं जहाज बांधणीचा कारखाना आजही आहे. हे मोठं व्यापारी केंद्र आहे. इथून व्यापारी परदेशात व्यापार करायला जायचे. समुद्रावरचा व्यापार हा सुरक्षित नसतोच. कारण आता जसं आपल्याला कळतं की इथं सायक्लोन तयार झाले, चक्रीवादळ तयार झाले, ते ह्या दिशेला सरकते. आजही आपल्याला 100% सांगता येत नाही, पण काहीतरी आपण सांगू शकतो. पण त्यावेळेला तर आपल्याला हे काही माहीतच नसायचं. त्यामुळं वादळांचा धोका, पायरेट्स म्हणजे समुद्री चाचे मंडळी असायची, त्यांची भीती, त्यातून परदेशी राज्यांचे वेगवेगळे नियम, त्या राजाची मर्जी फिरली तर होणाऱ्या समस्या, या अशा सगळ्यांना तोंड देत हा व्यापार म्हणजे थोडक्यात डार्विन जे म्हणतो की निसर्गाविरुद्ध पण आपलं भांडण चालूच असतं आणि आपल्या त्या इंटरस्पेशीज अमुक तमुक सगळ्या प्रकारची स्ट्रगल. तर त्यामुळं शेवटी अशी इतकी विपरीत परिस्थिती आहे, पण धन कमवायची तर इच्छा संपत नाही आपली. आणि मग अशा वेळेला आपला रक्षण करता असतो देव. आणि मग हे लोक जे व्यापारी असायचे ते इथं सोमनाथला नवस करायचे किंवा मनापासून अर्पण करायचे जाण्याआधी, आणि व्यापारात नफा मिळाल्यानंतर आल्यावर प्रचंड गोष्टी या सोमनाथच्या मंदिराला ते देणगी ह्या स्वरूपात द्यायचे. आणि त्यामुळं सोमनाथचं मंदिर हे प्रचंड प्रचंड श्रीमंत होतं. त्याच्याबद्दल जी वर्णनं मिळतात ती जबरदस्त आहे. आता त्यापैकी एक वर्णन डॅम सरप्राइझिंग, पण हे मोहम्मद गझनवीच्याच पुस्तकात आहे.
म्हणजे तो जे सांगतो हे कितपत खरं आहे याच्यावर खूप मोठी शंका येते. परंतु आपल्या लोकांनी पण सांगितलेलं आहे आणि त्यांच्या वर्णनात पण आहे, थोडीशी वर्णनामध्ये तफावत आहे. परंतु इथं पारद शिवलिंग या नावाचं शिवलिंग आहे. आपल्याला माहितीच आहे की सोमनाथचं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं आपलं ठिकाण आहे. ह्या शिवलिंगाला म्हणतात पारद शिवलिंग. ते आधांतरी शिवलिंग आहे असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये त्यांचा गाभारा हिऱ्याने मढवला होता, खांब सोन्याच्या पत्र्याने मढवले होते आणि अशी प्रचंड प्रचंड संपत्ती इथं होती असं म्हणतात. प्रत्यक्षामध्ये मोहम्मद गझनवी इथं येऊन पोहोचला, त्याला प्रचंड मोठा प्रतिकार झालेला आहे. काही इतिहासामध्ये आपल्याला याचा विपर्यास करून शिकवला जातो, तर तसं नाहीये. इथं मी स्वतः जाऊन आलो, मी तिथं बघितलेलं आहे. तर सोमनाथ ते वेरावळ हा काहीतरी एक 5-1 किलोमीटरचा प्रवास असेल. त्याच्यामध्ये प्रचंड मोठं कब्रस्तान आहे आणि कबरी भरलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये जर हॉरर फिल्म जर दाखवायची असेल, हॉरर चित्रीकरण करायचं असेल, तर त्यासाठी आदर्श अशी जागा असेल की नुसत्या कबरी 5 किलोमीटरमध्ये पसरलेल्या आहेत. तर मी तिथल्या लोकांना विचारलं तर ते मला हे गझनीचा मोहम्मद जेव्हा आला होता त्याच्या मारलेल्या माणसांच्या ह्या कबरी आहेत. जर हे वाक्य सगळी खरी असतील त्यांची, तर इथल्या लोकांनी प्रतिकार केलाच नाही असं नाहीये. परंतु त्यांनी प्रचंड प्रतिकार मोडून काढला. त्याची हानी झाली पण त्यांनी तो मोडून काढला आणि मग तो मंदिरामध्ये गेला. आता त्यांनी जे वर्णन केलेलं आहे मंदिरातलं त्याप्रमाणे गाभाऱ्यामध्ये त्याला शिवलिंग ही कल्पना मला माहित नाही त्याला माहिती होती का नाही, परंतु तो म्हणतो त्याप्रमाणे शंकराची मूर्ती इथं तरंगत होती. त्याचे लोक तिथं आले, त्यांना पण आश्चर्य वाटलं. त्या मूर्तीचे डोळे माणिक नावाच्या रत्नाचे होते. आपल्याला माहिती आहे माणिक म्हणजे लाल भडक असतं आणि त्यामुळं ती मूर्ती एकदम भयानक अशी वाटत होती. त्याच्या लोकांनी खालून तलवार फिरवून बघितली, डोक्यावरून तलवार फिरवून बघितली, कुठेही ती मूर्ती टच नव्हती असं मोहम्मद गझनवीचं म्हणणं आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी हे सगळं केल्यावर त्यांनी एक शक्यता घेतली ती म्हणजे इथं चुंबकाची काहीतरी क्रिया दिसते आणि मग छत काढायला लावलं आणि मग ती मूर्ती खाली पडली. मग ती मूर्ती यांनी फोडली. आता प्रत्यक्ष इतिहासात दिलेली गोष्ट वेगळीच आहे. ते म्हणजे इथल्या शिवलिंगाचे तुकडे त्यांनी केले आणि ते तुकडे त्यांनी जाताना बरोबर घेऊन गेला असं वर्णन आपल्याला मिळतं. ह्यानंतर सोमनाथ त्यांनी प्रचंड लूट केली, परंतु तो सोमनाथच्या जवळ गुजरातमध्ये राहिला. त्याच्या डोक्यात आता विचार यायला लागले ते म्हणजे आपण आता इथंच राहूया. त्या गझनीमध्ये काय ठेवलं, कुठेतरी उंच पहाडात जाऊन राहायचं वाळवंटामध्ये, त्याच्यापेक्षा गुजरात खूप सुंदर आहे. तो गुजरातमधल्या बागा बघून अचंबित झाला. एवढी सुंदर उद्यानं असू शकतात. आणि मग त्यांनी तिकडचे जे बागकाम करणारे लोक आहेत त्यांना गझनीला पाठवून दिलं की अशी गार्डन तुम्ही गझनीला उभी करा. हे तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगतो, मुसलमानी रियासत या नावाचं पुस्तक आहे. लेखकाचं नाव मागच्या भागातही सांगितलं होतं, ते म्हणजे रियासतकार सरदेसाई. तर रियासतकार सरदेसाई लिखित जे पुस्तक आहे मुसलमानी रियासत, ह्याच्यात तुम्हाला हे मिळेल. भाग 1 मध्येच मिळेल हे सगळं वाचायला. इथं पॉज घेण्याचं कारण असं आहे की आमच्या पुस्तकात म्हणजे अकॅडमिक्स पार्टमध्ये लिहिलेलं असतं की उद्यान संस्कृत शब्द आहे, प्राचीन संस्कृत शब्द आहे. वाटिका, उद्यान ह्या कल्पना भारतीयांना माहीतच नाही. बाग ही कल्पना ही मुसलमानांमुळे आपल्याला कळली. विशेषतः इराक, त्यावेळेचा मेसोपोटेमिया या ठिकाणी अशी मोठमोठी उद्यानं उभारायची कला लोकांकडे होती. कालांतराने मुसलमानांची जशी आक्रमणं झाली तशी मुसलमानांनी इथं मोठमोठ्या बागा उभ्या केलेल्या आहेत. आमच्या लोकांना अशा बागा वगैरे माहिती नव्हत्या असं लिहिलेलं मिळतं. मग हे जर खरं मानायचं तर मोहम्मद गझनवीला इथं माहीत नाहीये बाग काय आहे किंवा एवढी सुंदर उद्यानं भारतात आहेत आणि आपल्याच गोष्टी माहीत नाहीत. बरं मगाशीच म्हटलं की उद्यान, वाटिका हे संस्कृत शब्द आहेत.
सीतामाईला जेव्हा रावणाने पळवून दिलं तेव्हा ठेवलेलं आहे ते अशोक वाटिका असं नाव मिळतं, अशोकवन किंवा अशोक वाटिका, जे लंकेत आहे. म्हणजे लंकेतल्या लोकांना पण बाग माहिती आहे की गडबड लक्षात आली काय आहे ती. त्यामुळे हे इतिहासात बरेचदा असं लक्षात येतं, थोडंसं उघड्या डोळ्यांनी वाचला इतिहास की जो आम्हाला शाळेत किंवा जो काही शासनमान्य इतिहास शिकवला जातो त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी या राहिलेल्या आहेत. त्याची खातरजमा न करता केवळ काय म्हणायचं त्याला ते की कोणीतरी XYZ इंग्रजांनी तो इतिहास लिहिलाय म्हटला की तो खरा मानायचा. आता ग्रँड डफ नावाच्या इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे. वास्तविक इंग्रज आणि मराठे हे शत्रू होते. म्हणजे तुम्ही कितीही म्हणा तटस्थतेचा आव आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मूळची इंग्रजी वृत्ती ही मराठ्यांविरुद्ध उफाळणार हे नक्कीच आहे. आणि मग त्यामुळे तो इतिहास किती ऑथेंटिक मानायचा. पण ते लोक म्हणतात तुम्हा लोकांना इतिहास नीट लिहिता येत नव्हता. गंमत बघा, याला म्हणतात मराठीत चोराच्या उलट्या बोंबा. याचं कारण म्हणजे जी इतिहास लेखनातल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, विशेषतः 15व्या 16व्या शतकानंतर इतिहास लेखनासाठी ज्या गोष्टी ठरवल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणारा इतिहास हा कल्हण नावाचा काश्मीरचा पंडित आहे. त्यांनी लिहिलेल्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये जशाच्या तशा दिसतात. आता कल्हण हा 8व्या शतकातला झाला, व्हेरॅज हे सगळे 15व्या 16व्या शतकात यांच्या डोक्यात याविषयीच्या कल्पना यायला लागलेल्या आहेत की कसा इतिहास लिहायचा. आणि हे लोक आम्हाला म्हणतात की भारतीय लोकांना इतिहास लिहिता येत नव्हता. तर हे सगळं झालं. हा शासनाच्या दरबारी कधी इतिहास बदलला जाईल मला माहित नाही, पण ज्यावेळेला बदलेल तेव्हा बदलेल. पण आपण मात्र उघड्या डोळ्याने इतिहास वाचला की ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या रीतीने कळायला सुरुवात होईल. तर मोहम्मद गझनवी हा गुजरातमध्ये राहण्याच्या तयारीमध्ये होता. किंबहुना तो वर्ष 1.5 वर्ष गुजरातमध्ये राहिलेला आहे. त्याला इथं गडगंज संपत्ती मिळालेली आहे. परंतु नक्की काय झालेलं आहे हे माहीत नाही. पण त्यांनी परत जायचा निर्णय घेतला. त्यांनी एका हिंदूच राजाच्या हातात सत्ता दिलेली. इथं एक महत्वाचा फरक लक्षात घ्या की त्यांनी मुसलमानांच्या हातात सत्ता देऊन गुजरातमध्ये मुसलमानांचा प्रचार केलेला दिसत नाहीये फारसा. त्यांनी इथं हिंदू राजाच्या हातात सत्ता दिली, त्याच्याकडून वार्षिक खंडणी कबूल करून घेतली आणि एवढं प्रचंड द्रव्य घेऊन तो गझनीला जायला निघाला. पण त्याच्या असं लक्षात आलं की वाटेत हे सगळं राजपूत आहे आणि राजपूत लोकांनी त्याचा जायचा रस्ता अडवलेला आहे. आणि मग अशा वेळेला त्यांनी परत जाण्यासाठी जो मार्ग स्वीकारलेला आहे तो मात्र बराच लांबचा मार्ग आहे. ते म्हणजे रण ऑफ कच्छ, या ठिकाणी कच्छच्या रणामधून सिंध प्रांत पार करत, बोलान खिंड पार करत अफगाणिस्तानाच्या या वाळवंटातून तो जाऊन पोहोचला. आमचे काही मूर्ख इतिहासकार वर्णन करतात त्याप्रमाणे त्याला किती त्रास झाला तिथून जाताना आणि त्याची किती हाल झाले, त्याचे केवढा त्रास झाला आणि मग त्याला संपत्तीचा कसा उपभोग घेता आला नाही याच्यातच आम्ही तृप्त मानतो. भारत लुटून नेला त्याचं काय, केवढी प्रचंड संपत्ती इथं नेली. एका वर्णनामध्ये असं मिळतं की सुमारे 1700 गाढवं त्यांच्या पाठीवर केवळ हिरे माणिक मोती अशी महागडी रत्न होती. सोनं नाणं वेगळं, फक्त 1700 गाढवांच्या पाठीवर हिरे माणिक मोती अशा गोष्टी होत्या. मला सांगा ना, अशी संपत्ती जर वाहून न्यायची असेल तर वाळवंटातून पण वाहून न्यायला आपली तयारी आहे बाबा. एवढ्या प्रचंड प्रमाणात एका हिऱ्याची किंमत विचारा, मग मी काय बोलतोय हे नक्की कळेल तुम्हाला. आणि अशी प्रचंड संपत्ती घेऊन तो गझनीला परत गेला. यानंतर पुढच्या स्वारीमध्ये तो आला ते म्हणजे राजपूत आणि जाट लोकांना अद्दल घडवायला, कारण त्याचा रस्ता त्यांनी अडवला होता मागच्या वेळेला. तर अशा प्रकारे त्यांनी भारतावर वारंवार स्वाऱ्या केलेल्या आहेत. मधली 2 वर्ष तो भारतावर स्वारी करायला आला नव्हता. याचं कारण म्हणजे त्यावेळेला तो काशगड या ठिकाणी युद्धात गुंतला होता आणि त्यामुळे तो आला नाही. पण त्यानंतर परत तो भारतावरती स्वाऱ्या करतोय. त्याच्या स्वारीमुळं एक साम्राज्य भारतात त्यांचं फार मोठं असं झालेलं नाहीये. मोहम्मदाचे जर वाईट गोष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीने वाईट, आपल्या दृष्टीने चांगल्या गोष्टी, पण त्यांच्या दृष्टीने वाईट गोष्टीमध्ये असं आहे की एक मोठं साम्राज्य त्यांनी केलं नाही. भारतामध्ये तो केवळ एक लुटेरा म्हणून प्रसिद्ध आहे आणि भारतीयांचा स्वभाव असतो झाल्या गोष्टी विसरून जायच्या, जाऊ दे आता काय उगाळून उपयोग आहे, या रीतीने त्याच्या ज्या 17 स्वाऱ्या झालेल्या आहेत ह्या स्वाऱ्या हळूहळू भारतीय लोक विसरून गेले. त्याच्या दृष्टीने जमेच्या बाजू क्रमांक 1
तो एक कसलेला युद्ध सेनानी होता. त्याच्याकडे अतिशय उत्तम प्रतीचे नेतृत्व गुण होते. त्याला युद्धाचा रणाचा अंदाज जो असतो तो अचूक होता आणि त्यामुळं ती जी पहिली लढाई जयपालाबरोबर झाली ती वगळता त्याला फारसा कुठे युद्धामध्ये भारतामध्ये तरी विरोध झालेला नाही. त्याचं साम्राज्य पर्शियामध्ये पण होतं या बाजूला, त्याचं साम्राज्य काश्मीरपर्यंत पसरलेलं. परंतु एवढं मोठं साम्राज्य त्यांनी ज्या रीतीने उभं केलं, प्रत्येक वेळेला तो भारतावरून लूट करून झाली की निम्मी लूट पाठवून द्यायचा खलिफाला. त्याच्या बदल्यात खलिफा त्याला वेगवेगळे टायटल म्हणजे किताब द्यायचा. जसं एक किताब त्याला दिलेला आहे यामीन उद्दौला, म्हणजे दौलतीचा उजवा हात. तर असा यामीन उद्दौला हा सर्वोच्च किताब त्याला त्यावेळेला मिळाला. म्हणून त्यांनी स्वतःच्या राजघराण्याचं नावच ठेवलं यामिनी डायनेस्टी. याचा आपल्यातल्या रात्र या शब्दाशी काहीही संबंध नाही. यामीन उद्दौला त्यांचा अरबी कुठचा तरी शब्द आहे, त्याच्यावरून त्याच्या डायनेस्टीचं नाव आहे, राजघराण्याचं नाव आहे यामिनी डायनेस्टी. मोहम्मद गझनवी जेव्हा मारायला टेकला तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. मी एवढी जमवलेली संपत्ती आहे ही मी वर घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्या आयुष्यात सुरुवात करताना गझनी एक मृत्यूपद शहर होतं. फार प्रगल्भ मोठं भव्य दिव्य असं काहीही नव्हतं. पण त्याच्या मृत्यूसमयी असं म्हणतात की गझनी हे जगातलं सर्वोत्तम शहर त्यांनी बनवलं होतं. सगळा लुटीचा माल आहे. पण असं म्हणतात की गझनीमधली उद्यानं बघावी, जबरदस्त. फौजात मला माहिती आहे कुठून आणलेत उद्यान करायला, आपली माणसं गेलेली आहेत तिथे. त्यांनी ती गझनीमध्ये वेगवेगळे उद्यानं तिथं त्या ठिकाणी उभी केलेली आहेत. पण अतिशय उत्तम अशी उद्यानं, मोठमोठ्याले भव्य प्रासाद, हेही बांधकाम करायची अक्कल ही त्यांच्याकडे जास्ती नाहीये. तेही आपल्याकडचेच मंडळी ते घेऊन जायचे ही कामं करायला. आणि अशा रीतीने गझनीला त्यांनी एका जगातल्या सर्वोत्तम शहरापर्यंत मोठं हे त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्याच्याबरोबर तो स्वतःला विद्वान मंडळींमध्ये, विद्वान म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे विद्वान असतील त्यांच्याबरोबर तो नेहमी बसवून ठेवायचा. आणि मग ती जी त्यांची विद्वान मंडळी आहेत ती आपल्याबद्दल बरंच काहीतरी वाईट लिहून ठेवायची. हिंदू कसे आहेत वगैरे असं लिहून ठेवलेले आहे त्या लोकांनी. म्हणजे उदाहरणार्थ हिंदू हे कूपमंडूक वृत्तीचे, म्हणजे ज्या विहिरीमध्ये राहतात त्याच विहिरीला स्वतःचं जग समजतात वगैरे अशा पद्धतीचे आहेत. त्यांना कुठच्याही नवीन संकल्पना घ्यायला नको आहेत. ते जसे आहेत तसेच राहू इच्छितात. त्यांना जगाची काही माहितीच नाहीये इत्यादी इत्यादी बरेच चांगले चांगले तारे त्या लोकांनी तोडलेले आहेत. तर सगळ्या गोष्टी काही खऱ्या म्हणायची गरज नाही. काही गोष्टी खऱ्या असू शकतात. कारण जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी करता बाहेरचा माणूस त्याच्याकडे ज्या अँगलनी बघतो तर ते महत्वाचं असतं कधी पण तो पण अँगल जो असतो तो राजाला सोयीचा असला पाहिजे. त्यामुळे इथं जे काही लिहिलेलं आहे ते राजाला सोयीचं असेल तर त्या पद्धतीतच लिहिलेलं आहे. हे साधारणतः 1000 सालाच्या आसपास या सगळ्या घटना झाल्या. 1030 साली त्याचा मृत्यू झाला. ह्यानंतर परत हे तुर्क लोक जवळजवळ 100-150 वर्ष भारताकडे वाकड्या नजरेने परत बघितलेलं नाही. त्यामुळं त्याचं आक्रमण हे भारतामध्ये केवळ लुटा आणि लुटीचा माल अफगाणिस्तानात घेऊन जा ह्यासारख्याच नजरेने हे बघितलं गेले.